हे सोलापूरच्या बार्शी तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झालाय। बार्शी तालुक्यातील बोरगाव झाडी गावात शेतकऱ्यांच्या पिकाला मोठा फटका बसलाय। बोरगाव झाडी गावातील मक्याची शेती ही पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे। शेतकरी अनिल लंगोटे यांचा 1.5 एकरातील मका हा भुईसपाट झालाय। पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची पंचनामे करण्याची मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे। काल वादळी वाऱ्यामुळे गारपीट अति गारपीट झालेली आहे। नुकसान जवळजवळ 100% नुकसान झालेलं आहे। जवळजवळ 80-90 हजाराची मका आज ह्याला 5,000 सुद्धा कोण द्यायला तयार नाही। सगळे जमीन सगळे वाहून गेलेले आहे। तरी आता शेतकऱ्यांनी काय करायचं, सरकारनं ह्याकडे लक्ष द्यायला पाहिजे। फडणवीस साहेबांनी, अजित पवार साहेबांनी हे जर पंचनामा वगैरे करून आम्हाला शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे। आता माझं उद्या मुलीचं लग्न आहे, आता काय करायचं आम्ही शेतकऱ्यांनी। तिकडे नंदुरबार जिल्ह्यातील तापमानाचा पारा हा 42 अंश सेल्सिअसवर पोहोचलाय आणि त्यामुळे टरबूजाच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। टरबूजला किरकोळ बाजारात 20 रुपयापासून 100 रुपये नग प्रमाणे विक्री होते आहे। टरबूज उत्पादक शेतकरी स्वतः स्टॉल लावून टरबूज विक्री करतात आणि यामुळे शेतकऱ्यांना अधिकचा नफा देखील मिळतोय। तापमानाचा पारा 42 अंश सेल्सिअसवर गेलेला आणि त्यामुळे टरबूजाच्या मागणीत देखील वाढ झाली आहे।